तर मंडळी, रोज विचार करून थकलास की आज पोराच्या टिफिनला काय देऊ, म्हणून मी तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपीज घेऊन येते. ते नक्की ट्राय करा. आज पण अशीच रेसिपी घेऊन येईल, नक्की ट्राय करा. त्याच्यासाठी मी घेतलं एका टावक्यात पाणी, हे घेतले 4 मोठे बटाटे सोलून, कच्चे बटाटे असत हे. आणि आपण आता हे जे बटाटे असतात ते छान असे किसून घेणार असतात. बघू शकतास. आता हे किसलेले बटाटे असतात ते मी छान असे 2-3 वेळा स्वच्छ पाण्यात धुवून घेणार असे. आणि याच्यात अजिबात पाणी राहता नाही, म्हणून मी याच्यातलं सगळं पाणी असं स्वच्छ गाळून घेणार असे. ओके. आता आपल्याला जो क्रिस्पी पोटॅटो शॉर्ट्स हवे असतील तर ह्या किसमध्ये पाणी अजिबात राहता नाही. त्यामुळे मी जे सगळं किस असा तो छान असं कोरडो करून घेतलं असे, मोकळं करून घेतलं असे. आणि आता याच्यात टाकणार आहे मी 1 चमचा मीठ. आता ह्या मीठ जो असा आता सगळीकडे छान आपण किसला लावून घेणार असा. त्याच्यानंतर मी हे ॲड केलं आहे 1.5 चमचे ऑरिगॅनो आणि 2 चमचे चिली फ्लेक्स. तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स ऑरिगॅनो नसाल तर तुम्ही हिरवी मिरची, कोथिंबीर, तिखट, हळद, गरम मसालो, तुमच्याकडे जे मसाले असतील ते ह्याच्यात टाकू शकता. शेवटी काय टेस्ट मॅटर करतं. त्याच्यानंतर मी हे घेतलंय 1 ते 1.5 वाटी तांदळाचा पीठ. तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर असाल तर तुम्ही घेऊ शकता. आपल्याला फक्त बाइंडिंगसाठी पीठ हवं असं. त्यानंतर ह्या सगळं मिश्रण एकजीव केलंय आणि ह्याचे असे छोटे छोटे बॉल्स करून घेतलेले असत. हे बॉल्स जे असत ते तळूक पण सोपे वाटतात आणि पोरांका पण छान वाटतात, बघूक सुद्धा आणि खाऊक सुद्धा. हलके फुलके असे क्रिस्पी बनतात. आता एका पॅन मध्ये मी घेतलं असा तेल छान असं टाकून आणि त्याच्यात हे जे बॉल्स असत ते मी सोडलं असं. आता हे बॉल जे असत ते आपण मंद आचेवरती छान असे गोल्डन फ्राय करून घेणार असावं. आपलो गॅस जो असा तो मंद असा गहो, नाहीतर आपले जे बटाटो क्रिस्पी शॉर्ट्स असत ते आतून कच्चे होते, कारण आपण हे कच्च्या बटाट्याचा वापर केलेलो असा. आता तुमका उकडलेल्या बटाट्यांचे सेम क्रिस्पी शॉर्ट बघूचे असतील तर माझ्या अंदाजात ते सुद्धा मी नवीन रेसिपी नक्की घेऊन येईन. ती सुद्धा नक्की बघा आणि ट्राय करा. तुमका जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही माझ्या पेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि हो, नेक्स्ट रेसिपी खयची बनवू त्याच्यासाठी माका सजेशन देवा, कॉमेंट करा. आणि काय बनवून खावा, स्वस्त राहावा, छान छान कमेंट करा. चला भेटू मग नवीन रेसिपी सोबत. तवसर भेटूया. बाय बाय.